नमस्कार, विजय शिवम चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं भरपूर असं मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस आपल्या सगळ्यांचा खूप भारी जाऊ देत। आज आपण पाहतोय पुण्याकडे बनवली जाणारी उडदाची आमटी कशी बनवायची ते। चला तर पाहूयात। तर इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे, काळ्या साल असलेली। तुम्ही विदाऊट सालीची घेतली तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा याला खूप छान चव लागते। आणि मस्त त्याला धुवून घ्यायचे आपल्याला, चांगलं काळं पाणी निघून जाईपर्यंत, कारण आपण याच्यात पावडर वगैरे घातलेली असते, त्यामुळे व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने। तर आपल्या पुण्याकडे याला उडदाची आमटी बोलतात, साताऱ्याकडे उडदाचं घुटं बोलतात। सो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता याला आपल्याला कुकरला एक 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून व्यवस्थित अशी आपली डाळ शिजून जाईल। तर थोडंसं काय करायचं, इथे तेल टाकायचं जेणेकरून ती डाळ उतूही जात नाही आणि व्यवस्थित अशी चांगली शिजते। आता याला आपण 4-5 शिट्ट्या घेऊया। तर छानपैकी शिजलेले आहे, बघू शकता इथे याप्रमाणे शिजली गेली पाहिजे, अर्धवट कच्ची नाही राहिली पाहिजे। जर का तुमच्याकडून अर्धवट कच्ची राहिली तर तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता, पण त्याची चव इतकी खास लागत नाही। तर आपल्याला इथे वाटण तयार करण्यासाठी मी लसूण घेतलेला आहे, थोडासा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि फक्त कोथिंबीर इतकंच आपण वाटणामध्ये घालणार आहोत। आणि फोडणीसाठी इथे मी टोमॅटोही ऑप्शनल आहे, पण खूप छान लागतो टोमॅटोनी, बारीक चिरून घेतलेला आहे। थोडेसे कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे ठेचून। तर इथे पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेऊयात। आणि आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं घट्टपणा येण्यासाठी थोडीशी शिजलेली डाळ आपल्याला त्याच्यामध्ये वाटून घ्यायची आहे, 1 चमचा भरून, फक्त पूर्ण नाही वाटायचे। तर आता हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। तर इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपल्याला आता फोडणी द्यायची आहे। तर मी मोहरी टाकलेला आहे, मस्त कडकडीत तेल तापलेलं आहे आणि थोडीशी जिरी टाकलेली आहे आणि अर्थातच आपल्याला लसूणही टाकायचं आहे, छानपैकी लालसर कलर येईपर्यंत मस्त परतायचं आहे। आणि याच्यामध्येच आपल्याला टोमॅटो आणि कढीपत्ताही घालायचा आहे। सो मी सांगितलं की तुम्हाला टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्ही नसेल वापरायचा तर नाही वापरला तरी चालेल। आणि थोडंसं हळद घालणार आहे, जेणेकरून आपला हिरवटपणा जो आहे आमटीचा तो छान येईल हळदीने। मस्त मिक्स करून व्यवस्थित असं परतून घेऊयात आपण। आणि याच्यामध्येच आपल्याला आता आपण वाटून घेतलेलं वाटण याच्यामध्ये घालायचं आहे, मस्त बारीक झालेलं आहे, बघू शकता। तर याच्यामध्ये घालून आपण हे थोडंसं परतून घेऊया। एकदम झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि तितकी चविष्ट। जर घरामध्ये जर का भाजीला तुम्हाला काही नसेल तर ही अगदी झटपट होणारी आमटी आहे, उडदाची आमटी बोललं जाते याला पुण्याकडच्या साईडला। तर तीच मी तुमच्याशी शेअर केलेली आहे। आता आपली शिजलेली डाळ जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे, मस्त बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते। तर नक्की बनवून पहा आणि बनवून झाल्यानंतर आणि खाऊन झाल्यानंतर कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली। तर थोडंसं पाणी गरजेनुसार घालायचं आहे, तुम्हाला जितकं पातळसर हवं आहे तितकी। सो मी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि चवीनुसार आपल्याला मीठही घालायचं आहे। मस्त दिसते, अप्रतिम। आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया आणि चांगलं दणकून उकळी काढायची आहे आपल्याला याला। आणि एकदम झटपट होते, उकळी काढल्यानंतर आपली तयार होणार आहे खाण्यासाठी। तर उकळी काढून घेऊयात आपण। छानपैकी उकळी आलेली आहे आणि थोडीशी अटलेलीही आहे, मी थोडी जास्त वेळ ठेवली होती। आणि अजून एक की तुम्ही याच्यामध्ये चुलीवरती भाजलेला कांदा घालू शकता वाटणामध्ये, किंवा तुम्ही गॅसवरही भाजून घालू शकता, खूप छान लागते त्याने अजून टेस्ट। मस्त आपली झालेली आहे आमटी इथे तयार। आता आपण प्लेटिंग करूया। सो याच्याबरोबर कांदा, ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी
घरामध्ये भाजीला काहीच नसेल तर नक्की बनवून पहा। आणि कशी वाटली आपली उडदाची आमटीची रेसिपी नक्की कमेंट्समध्ये कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा। भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।